तुम्ही त्यांनाच सांगा, मला नाही कळायचं तुमची भाषा. मला आंदोलन आलं की हा साहेब माझे मनचं नाही ना बोलत. यशस्च लिहून दिलेलं ते सगळं आहे आमच्याजवळ, फक्त आम्ही बाहेर काढी ना का वेळ आलं काढू. हे सरकारचीच फायली त्यांनीच दिलेले. यशस मागं घेऊ, गुन्हे मागं घेऊ, करून दिले. किती वर्ष दम काढायचा आम्ही. याचा अर्थ ते 58 लाख लोक असत ही सगळे सोयरीच्या आधी सूचना काढलेली. कुठं काय बरोबर तिथं लागून तिथं घेतो. त्यांचा जिथं प्रश्न आहे तो उत्तर देतो मी लिखित. बरोबर म्हणजे 12 लाख लोक म्हणतो दिले तेवढे 12 लाख लोक ते 70 लाखामध्ये म्हणले आहेत. असली समिती ना असला जे जातो फक्त काहीतरी घुमवायला लागला लोकांना. बरोबर नाही जमणार तुमचं मागचं, मला मी उपोषण करणार. चल बरोबर निघा जा तुम्ही बी. माझ्या समाजाचे करू दे मला. त्या नोंदी ज्या आहेत त्या इंडिव्हिज्युअल नाहीये. आता जवळजवळ 57 लाखापैकी त्यांचं म्हणणं आहे न्यायमूर्ती तेच पाहत होते. जवळजवळ 38 ते 40 लाख 38 लाख लोकांनी ऑलरेडी दाखले घेतलेले आहे. म्हणून ते 12 लाख नाही शोधल्या तरी ते व्यक्तिगत 58 लाख लोकांच्या नाही त्या. माझ्या नावावर समजा 20 नोंदी आहेत. देतो तुम्हाला मागितला होता आपण त्याच्यावर चर्चाच केली नाही. मी दवाखान्यात सांगितलं 58 लाख नोंदीचा डाटा द्या. फक्त तुम्हाला मग त्याच वेळेस कोणतं गाव देतो, तालुका वाईज देतो, काय होतं साहेब आमच्या मुलावर धाव येतो वेळेवर. असं होतं. काय होतं ते अधिकारी करणार नाही मी. तुम्हाला म्हणतच नाही मी. आज तुम्ही आलात आम्ही तुम्हाला म्हणणारच नाही. यांना नाही तुम्हाला नाही. आम्ही जी रिअल परिस्थिती ती तुम्हाला सांगायला लागलो. अधिकारी हे मंत्र्यांच्या पुढे पुढे यांना करावं लागतं नाविलाजे. तुम्ही समजा तुम्ही म्हणले पर्सनल नका घेऊ. तुम्ही म्हणले की चल असं असं असे ते म्हणतो हो असे असे म्हणजे त्यावेळेस तुम्ही आम्हाला 2दा प्रोसिडिंग दिली. तुम्ही म्हणजे सरकारने 58 लाख नोंदीची. आम्ही फक्त विचारतोय प्रमाणपत्र कुठे आहे. मग तुम्हाला जरी दिलंय 58 लाखाचा म्हणजे डाटा तुम्हाला दिला टोटल 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना त्याच्या दाखले मिळाले, तालुक्याने दाखले तुम्हाला यादी करून दिली चालेल का? मी माझं असं म्हणणं आहे तुम्ही 58 लाखाचे नाव आम्हाला देतो ना. आम्ही आमच्या कोण 58 लाख नावं नाही आहेत. नोंदीच 58 लाख राज्यात निघाल्यात. नोंदी निघाल्या पण एकाच्या नावावर 10 नोंदी आहेत नाही. पाटील साहेब म्हणतात की म्हणजे माझं जे ते 7/12 एक नाव सापडलं, एक रजिस्ट्रेशन नाही बाबा. मी सांगतो नाही. तीनदा विचारलं जसं आता साहेबाला विचारलं सगळ्यांनी नीट सुद्धा की नोंदी किती निघाल्यात हे खरं सांगा. तुम्ही 10 लाख म्हणले तर मान्य करू, 58 लाख म्हणले तरी मान्य करू. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 57 लाख होते, 54 लाख होते त्यावेळेस. 54 लाख होते. गेली थोडं गैरसमज झाला. नाही गैरसमज नाही. आपल्याला सगळ्या रेकॉर्ड 57 लाख थोडी सूट देतो ना बाय फरक. तुम्ही असं करून गेले 10 वर्ष आमची याच्यातच. आता ते दाखवलं तुम्हाला की सरकारनं अभिप्राय दिलेला आहे. आम्ही सांगितलं 54 लाख नोंदी सापडल्या. सरकार मागणीत काय लिहितं लेखानं सरकार 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे व याचा लाभ त्यांच्या नातेवाईकांना मिळावा. 54 लाख नोंदीची आमची मागणी. अभिप्राय काय दिला आम्हाला. मी विचारलं होतं खरं सांगा 54 लाख आहेत का. सरकार काय म्हणतं राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख नोंदी आढळल्या. सरकार म्हणते मी किती म्हणतोय त्याच्यापैकी 37 लाख पूर्वी प्रमाण वाटप करण्यात आले आहे. ते काय म्हणते आताची लीडच आहे. आता ते म्हणते त्याचे छाटून 12 लाख झाले आणि इथं म्हणते जे 45 लाख वाटले. म्हणून 12 लाख तुम्ही 10 ते 12 लाख ऑपरेट झाले असून असं म्हटलंय. 57 लाख म्हणजे 57 लाख लोक लाभार्थी नाही त्या अर्जाचे. एका माणसाला 20 नोंदी असू शकतात, का असू शकतात. माझी विनंती काय तुम्हाला टोटल डाटा म्हटला जिल्हा तालुका गाव. त्यावेळेस 54 लाख नोंदी होत्या. त्यावेळेस चंद्रकांत दादा पाटील बहुतेक अध्यक्ष होते. बहुतेक मला तर आम्ही तिथं सगळ्या मंत्री महोदयांना सचिवांना विचारलं खऱ्या नोंदी किती सापडल्या. संभ्रम नको समाजात. तुम्ही फक्त म्हणा 3 लाख सापडल्या तरी मान्य करतो आम्ही. पण तुम्ही 54 लाख म्हणून नको. हे आकडा लय मोठा. ते म्हणले 54 लाख नोंदी या लोकांच्या सापडल्यात. म्हणलं मला लिखी सांगा. मग त्यांनी सांगितलं 57 लाख हे त्यांनी लिहिले आम्ही नाही. आणि वितरित केलेलं सुद्धा सांगतायत ते. आता तर ते साहेब म्हणले 12 लाख वाटल्यात तुम्हाला फोनवर.
शिंदे साहेब माझं म्हणणं तेच आहे की 58 लाखांची साधारण 35 ते 40 लाख त्याच्या नोंदीचं लाखांचं वाटप झालेलं आहे. राहिले थोडेफार शिल्लक राहिले ते आता नोंदी 58 लाख शिंदे समितीचं. आपण वितरित दाखले 31 लाख पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण राज्यात. शिंदे समिती स्थापन केल्यानंतर 20 दाखले पूर्ण राज्यामध्ये 13 लाख आहेत. म्हणजे ही जी आहे शिंदे समितीपूर्वी 2700 अर्ज होते. शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर 3 लाख आपण म्हणजे अर्ज वितरित केले आणि आपण शिंदे समितीमध्ये 106,000 39 लाख पडल्याचे 58 लाख मध्ये वितरित केले. म्हणून मी काय मला थोडी वेळ दिला आता लोक बसवतो सगळे अधिकार मर्यादा आम्ही ते म्हणतच नाही तुम्हाला. तुम्हाला जे आम्ही तुम्हाला 10 महिन्यापासून तुम्ही होतात म्हणूनच वेळ दिला ना. ते पण काम चालू आहे ना. म्हणजे पूर्ण काम थांबलेलं नाहीये. एक बी अर्ज घेत नाहीत गॅजेटनुसार. 106,000 पण दिलेत आम्ही गॅजेटनुसार नाही दिवशी. हो गॅजेट बरोबर दिले. 308 सापडले कसे दिले दाखवा. आता उदाहरण कन्नड दिलं आपल्याला. मी सांगतो मनशेवाडीचं कन्नड उदाहरण दिलं अधिकारी घेत नव्हत्या. कालच त्यांनी आपली मिटिंग लागली म्हणून काल इश्यू केली दाखले कन्नडचे त्या काय नव्हतं हरदे तर म्हणलं वैश्वाडी नाही देत नव्हते ते. घेत नव्हते पण ती नोंद आहे गॅजेटनुसार नाही येते. साहेबांनी आता सस्पेंड करायचं बाकी ठेवलं. गॅजेटनुसार आपलं एसओपी आपलं काय सांगतंय जे आर मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅजेटनुसार. बरोबर. गॅजेटनुसार दिलेत किती 61,000 नाहीत. वेळ का लागला. हैदराबाद गॅजेट मध्ये आपला नंबर आहे 1000 500 त्या गावात 800. आपण त्यातून ते शोधून लोकांना सांगितलं अर्ज करा म्हणून. आता एका बाजूला आपले लोक आपले अधिकाऱ्यांचं म्हणणं आपल्याला बोललो की अर्ज येत नाही लोकांना. अशी एक बाजूला अधिकारी. दुसऱ्या बाजूला मी सांगतो लोकांना तुम्ही घरोघर जा लोकांच्या घरी दाखले मागा तुम्ही त्यांचे जण बघा तुमचे दाखले द्यायचे आपल्याला. इथे सदस्य समिती केली ती स्वतः आमदार मोदीने विनंती केली. मी त्या प्रत्येक गावात जाऊ शकत नव्हतो. आपल्या लोकांना ग्रुपपर्यंत विनंती केली की तुम्ही तुमच्या तालुक्यात मिटिंग घेता महिन्याला आढावा घेता. पुढे अडचण वाटली तर मला सांगायचं आम्ही प्रयत्न करू. आता पुढे बाकी प्रयत्न काही पडलो असं नाहीये. केवळ आपली समजूत काढण्यापुरतं मी कधी बोललेलो नाही बोलणार नाही. म्हणजे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की हा गैरसमज ठेवू नका. गैरसमज नाही कसा आहे गैरसमज मला सांगा. तुम्ही गॅजेटनुसार प्रमाणपत्रच निघले नाहीत. तुमचे आयुक्त म्हणते ते 308 निघाले. तुम्ही म्हणतात 61,000 निघाले. हा तुमचे आयुक्त म्हणतात ना. ह्या नोंदी साहेब हे कोणते दिलेत मी सांगतो तुम्हाला कोणते दिले ती. नाही ऐका तुम्ही ऐका थोडं ऐका तुम्ही पण आणि याचं चेक पण करा इथून गेल्यावर मी असं पण हे आमच्या पूर्वी नोंदी निघाल्यात ना त्याला गॅजेट नाव टाकल्यावर. पूर्वीचे जे अहो मी सांगतो तुम्हाला गॅजेटनुसार जे मराठवाड्यात दिलेत का पूर्वीची नोंद जी शिंदे साहेबांनी सापडलेली नोंदीनुसार दिले तर गॅजेट नाव टाकले का येड समजता का काय तुम्ही आम्हाला राव असं नाही ना. हे तुम्ही घ्या त्यांच्याकडून माहिती. अधिकारी तुम्हाला काय कन्फ्युज करतात आणि आम्हाला काय करते ही सत्यता जाणून घ्या. आम्हाला 308 आकडा खरा वाटला. काय वाटला की दिली असतील समान आडनावर राहिले समजा. आता आमची भावकी तो हरत्या दिवशी तो करणारचा हैदराबाद गॅजेट प्रमाणे वंशावळी तयार करून झाल्यामुळे त्याच्या त्या वंशावळी एस्टॅब्लिश झाल्यानंतरही दाखले मिळत नव्हते. गॅजेट प्रमाणेच वंशावळी काढली आपण हरदेची कन्नडची आपण तक्रार केली होती. म्हणून त्याच्या तिथे लक्षात आलं की असं काही गोंधळ अधिकारी 58 लाखाचे प्रमाणपत्र नाहीत. ज्यांचे प्रमाणपत्र दिले त्यांचे व्हॅलिडेट नाहीत. आपलं सहित होतं व्हॅलिडिटी नाहीत त्याच्या आणि गॅजेटनुसार वाटप बी नाही. आपलं घेतलं कसं आहे. आता अमरावती भागामध्ये 23 लाख नोंदी आहेत. 100% अमरावती 100% कुणबी आहे ना म्हणून ते 23 लाखावर दिसतो आपल्याला. विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती एकूण 23 आणि 9 31 लाख तर हेच लोक आहे की ज्यांना 100% दाखले मिळालेले आहेत. विदर्भात तर सगळे कुणबीच आहेत ना. म्हणजे यात 58 लाखापैकी तसं नाही. पंजाबराव देशमुख साहेबांनी सांगितलं तुम्ही दाखल्यावरती करा नोंदी करा. त्या नोंदी सापडल्या तुम्ही फरक समजून घ्या ना. त्या नोंदी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात शोधलेल्या त्याचा अर्थ तो आधीच कुणबी होता. त्यांनी सांगितल्याच्या नंतर तर दिल्यात पण ह्या नोंदी नव्यानं सापडलेल्या जुन्या नाही आहेत. आपल्यामध्ये समजा आता तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं. पंजाबराव देशमुख साहेब म्हणले तसं तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं आमक्या पण काही दिवसानं त्याच्यात सगळेच मराठी गेले नाहीत. मग कधीतरी आंदोलन उभं राहिलं आणि नोंदी शोधायला सुरुवात झाली. तर मराठवाड्यात जी काही राहिली होती ती त्या नोंदीत बी सापडले. असं विदर्भात पण झालंय.
ज्यांनी घेतले नाही त्यांच्या खरोखरच्याच नोंदी सापडल्या. हे झालं. ही जी आकडेवारी आहे ना, 23 लाख अमरावती, 9 लाख नागपूर, याच्यामध्ये हे ज्या 31-32 लाख लोकांना तर ऑलरेडी त्याचे त्यांचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. तिकडे पंजाबराव देशमुखांच्या पुढाकाराने त्यावेळी 100% लोक नोंदणी झाले की 18 लाखामधलेच लोक आहे 32 लाख राहिले. आता आपल्याकडलेच फक्त काही लोक राहिलेले आहेत तेवढं फक्त. पण तरी आपल्या भावना लक्षात घेता मी पाहिजे सगळ्या 18 लाखाची यादी होती, त्या किती लोकांना प्रमाणपत्र अदा करण्यात आले ते आपल्या पुढे दर्शवतो आम्ही. आणि मग त्या आपण पाहतो खाली लोकांना विचारायला खरंच याप्रमाणे दाखले मिळाले की नाही मिळाले, काय अर्थ ते. म्हणजे माझी तयारी आहे त्याच्यात की 32 लाख नावं लोकांना दाखले मिळाले की नाही नागपूर अमरावती ते आपल्याला पाहायला मिळेल. 32 लाख तेच आठवण पाहिजे. बाकीचे तर मग म्हणजे पुण्यात काही 64,000 आहे, इकडे तिकडे लोकांनी जे दाखले केलेले आहेत. मला वाटतं आपण जो आपल्या फाईलमध्ये होतो. आंदोलन सुरू झाल्यापासून 58 लाख राज्यात नोंदी निघाल्या नव्यानं. जुन्यात नोंदी पण नव्यानं शोधल्या. जुन्या असल्याशिवाय शोधू